भाजी ताजी मिळाली नाही का? आणि मला सुरण मिळालं म्हणून बरं झालं. हो अगदी. आई अगं शुभ्रा, शुभ्रा तुझा ऑफिसला यायचं जायचं नसतंय? हो आई चला बसा, घरीच चालले मी, एकत्रच जाऊया. अगं नको ग, ह्या सगळ्या आहेत ना माझ्या बरोबर. त्यात काय झालं? तू एवढ्या प्रेमाने बोलवते तर जा, हो की नाही का? हो काकू तुम्हीच आता का? तुम्ही थकला असाल ना. थकले मी? काय म्हातारी बितारीने झाल्या मी? तू जा. अगं असावरी तू जा, आम्ही आहोत ना एकमेकींसोबत. अगं पण म्हणजे मी कधी बसले नाहीये ना ग, मला भीती वाटतेय जरा. मी बघते हा ट्राय करून. नको बाई. शुभ्रा मी पण येऊ का ग? ट्रिपल सीट घेऊन गेलेच असते मी, म्हणजे मला तर जमलंच असतं, फक्त नियम पाळावे लागतील ना. हे बाकी तुझं आवडतं आम्हाला शुभ्रा. नियम अगदी तू अगदी काटेकोर पाळतेस. तुमची पिशवी द्या. मी ठेवते का पुढे? हो लेले बाईनी तुमची पण देऊ का पिशवी? आई तुम्हाला त्या 2 पिशव्या घेऊन मागे बसणं जमणार आहे का? नीट आहे तर मी पुढे ठेवते. काहीतरी प्रयोग नका. शुभ्रा पुढे ठेव ग पिशवी. हो हो. अगं शुभ्रा, ह्याला असं पाय ठेवायला नसतं का काही? अहो आहे ना, फुटरेस्ट आहे बघा खाली. अगं पण माझा एकच पाय मावतोय त्याच्यावर. बरं मग आपण तुमच्यासाठी दुसरा फुटरेस्ट करून घेऊया. चल बाई चल. चला निघायचं का? हो. सांभाळून जागा, बसलायत ना नीट. हो आणि भीती वाटली ना तर मला घट्ट धरून बसा. हो बाई. चल. कमाल आहे तुमच्या बबड्याची. अगं नाही, त्याला त्याचाच वेळ पुरत नाही. तो मला भाजी मंडईत सोडून कुठे वेळ काढणार. अगं मध्येच का थांबलीस? आई एक गंमत आहे. अगं बाई शुभ्रा, अगं पोलीस. मला खूप भीती वाटते, लहानपणापासून भीती वाटते बाई. आई त्या तुमच्याकडेच बघतायत. हो का? हो, तरी मला वाटलंच होतं. आपण ते पिशव्या घेतल्या ते घ्यायला नको होतं ना, बरोबर? अगं पोलीस आपल्याला आता पकडतील ग शुभ्रा. बापरे, आता काय करायचं शुभ्रा? अगं हसतेस काय तू? आई एवढं सामान चालतं 2 व्हीलरवर. हो का? हा. मग तू काय केलंयस? तू सिग्नल तोडलास का? अगं तुझ्याकडे लायसन्स आहे की नाही? तू बाई पहिला बबड्याला फोन कर. आई शुभ्रा आई शांत व्हा, मोठा श्वास घ्या बरं. आपल्याला पोलिसांनी पकडलेलं नाहीये. नाहीये? नाही म्हणजे सामान चालतं? सगळं चालतं. आपण इथे भुट्टा खायला थांबलोय. काय खायला? आई अहो मक्याचं कणीस. अगं बाई, म्हणजे आपल्याला पोलिसांनी पकडलं नाहीये का? केवढी घाबरले होते ग मी. तुला मक्याचं कणीस आवडतं का? खूप. अगं मग सांगायचं असतं, आज बाजारात केवढी होती मक्याची कणसं. मी घेतली असते आणि भाजून दिलं असतं तुला घरी गेल्यावर. हो, पण अशा गोष्टी इथे खाण्यात जी काय मजा आहे ना, आणि त्यात पावसाळ्याच्या सीझन मध्ये या पदार्थांची मजा काही औरच असते. जायचं? हो चल. चला बसा. नाही, आता मी चालत येते तिथपर्यंत, तू घेऊन ये. बरं. काही नाही करणार ते तुम्हाला. ये. गाडी पार्क करते मी इकडे. भैया तो भुट्टा दे ना, मस्त नींबू मसाला मार के देना. विश्वास, जरा प्लीज भाज्या आत घेतोस? हो सर. बाकी तयारी झाली? हो सर, सगळी तयारी झाली. घेत. आज जरा नवीन डेझर्ट ट्राय करतो. मज्जा ना.
मी कधी असं खाल्लं नव्हतं ना रस्त्यात उभं राहून. आवडला ना? खूप छान आहे. द्या इथे टाकते. मी देते. अगं नाही नाही, मी असं ना, तू कशी पैसे देशील ते संपव ना तू. ए तुला आणखीन हवंय का? नाही नाही, वाज झालं मस्त आहे. अगं किती लावून घेतलंस तोंडाला. जरा शुभ्रा हे पकड ना जरा हातात. हे पाकिट अभिजित राजे भेटले होते तुम्हाला? हो कुठे? अगं ते भाजी मंडईत म्हणजे योगायोगानेच भेटले होते. हो का? काय म्हणाले? काही नाही, ते होते त्यांच्याच कामात. त्यांनी हे पाकिट दिलं आणि मी परत दिलेली तिकीट आहेत म्हणे त्याच्यात. तुम्ही त्यांना दिलेली तिकीट त्यांनी तुम्हाला परत पाठवली का? माहित नाही, बघा म्हणाले. आपण घरी जाऊन बघूया ना. बघूया. हे द्या मला. धरते. दादा म्हणजे भैया किती पैसा हुआ? 40 रुपया. चल अको नको ते दे, ते राहू दे. धरते. नाही, राहू दे. ये So this is dark melted chocolate. This is brownie. This is walnut. And these are balloons. So आपण एक आता वेगळं डिझर्ट ट्राय करूया. चॉकलेट बॉम्ब. आता हे 10 मिनिटं सेट होऊ द्या. हवे? येस सर. शुभ्रा मला ती भाजी ठेवताना ना बाकीची भाजी ट्रे मध्ये ठेव, पण ती पालेभाजी आणि कोथिंबीर आहे ना ती नीट करून ना कागदात बांधून ठेवते मी नेहमी. म्हणजे भाजी कशी ताजी राहते ना. आई पण असंच करते. हो आणि आई मिरच्या ठेवताना त्यांचे देठ तोडून ठेवू ना, म्हणजे त्यांना पाणी सुटणार नाही. तुझी आई तसंच करते का? नाही, मी तुम्हाला 1-2दा करताना पाहिलंय. ठीक आहे ठीक आहे. शुभ्रा भाजी ठेवताना बाळा ते भरताचं वांग आणि तोंडली आहे ना ती जरा खाली ठेव आणि मग वर भेंडी ठेव. बरोबर. आई आधीची भाजी काढून ठेवू ना, वरती ठेवू ना सगळ्यात? हो तसंच ते तू बाळा, तू जेव्हा मिरच्या ठेवशील ना देठ काढून तेव्हा तो डबा आधी जरा नीट पुसून घे. हो आणि त्या जुन्या मिरच्या वरती ठेव आणि नव्या मिरच्या खाली राहू दे. बरं बरं बरं. तुम्ही सुरण कसं आणलं आज? अगं बबड्याला ना सुरणाची भाजी खूप आवडते, ओलं खोबरं घालून केलेली. हो का? मला माहित नव्हतं. त्यालाही कुठे माहित होतं. म्हणजे नेहमी बनत नाही ना ग सुरण, कधीतरी बनतं. आणि बनलं ना की इतकं आवडीने खातो, पानात जरा सुद्धा टाकत नाही, सगळं संपवतो. म्हणून म्हटलं करावी त्याच्या आवडीची भाजी. त्याच्याच तर आवडीची भाजी करता नेहमी. हो का? कधीतरी तुझ्याही आवडीची करते ना. चल बाई मी कुकर लावते हा पटकन. हो. आई अहो ही तिकीट फाटलेली काय आहे? तिकीट फाटली? अभिजित राजे अशी तिकीट का नेतील फाटलेली? तुम्ही ही तिकीट सोहमला दिली होतीत ना परत करायला? मला वाटतं मी जेव्हा
तिकीट पाकिटात टाकली ना तेव्हा माझ्या हातून कदाचित चुरगळली गेली असतील आणि मग फाटली असतील ती. पाकिटात भरताना तिकीट चुरगळली जाऊ शकतात पण फाटू शकत नाही. पण तरी फाटली आहेतच ना शुभ्रा. राजेंनी किती पैसे दिले असतील या तिकिटांचे. महाग असतील ना ही तिकीट. किती नुकसान झालं असेल ग त्यांचं. माझ्यामुळे झालं त्यांचं नुकसान. नाही, त्यांचे पैसे द्यायलाच हवेत. नाव दिस इज रेडी. सर झालं. होतंय. तुला टेस्ट करायचं आहे ना. मिळणार थांब जा. सर हा आज खुश दिसताय तुम्ही. आज अरे मी नेहमीच खुश असतो. नो सर आज जरा जास्तच खुश दिसताय. अरे नवीन काय बनवायचं म्हटलं की मी खुशच असतो. हे मला वाटलं आसावरी मॅडम भेटल्या म्हणून तुम्ही खुश आहात. त्या भेटल्यावर तुमचा मूड एकदम छान होतो ना. अरे क्रिएटिव्हिटीचा आनंद काही वेगळाच असतो आणि त्यात काही नवीन बनवायचं असलं की मी असाच असतो, चार्ज अप. तुला माहितीये गेली 50 वर्ष मी असाच खुश आहे. तो कोणा दुसऱ्यामुळे नाही, माझ्या स्वतःमुळे. कारण मी कसलं टेन्शनच घेत नाही ना. माझी जगण्याची एक सिंपल फिलॉसॉफी, लिव्ह अँड लेट लिव्ह. वाईट दिवस फार टिकणार नाहीयेत, चांगले दिवस फार टिकणार नाहीयेत. सो मागचं सगळं विसरून जा आणि आज पॉझिटिव्हली जगा. हसा ना हसा जरासे हसाला तुम्ही हसेल जगही. हसणाऱ्यांचा होईल सागर जनसागर हा. हसत सुखकर होईल भवसागर हा. काय कळलं? हा कळलं सर. आसावरी मॅडम तुम्हाला भेटल्या नाहीयेत आणि तुम्ही स्वतः तुम्ही हसताय. मॅडी, तुझं नाव मॅडी असलं तरी तू. येस सर आय एम स्मार्ट. हा आता हे ह्याच्यावर असं ठेवायचं आणि सर्व करताना ह्याच्यावर हॉट चॉकलेट टाकायचं की हे सगळं मेल्ट होईल आणि आतून सगळं असंच दिसेल. आई तुम्हाला खरंच असं वाटतंय का ही तिकीट तुमच्या हातून फाटली म्हणून त्यांनी परत केली किंवा त्यांना या तिकिटाचे पैसे हवेत असं खरंच वाटतंय तुम्हाला? त्यांना मी ती फाटलेली तिकीट द्यायलाच नको होती. अहो पण आई मुद्दाम नाही केलं ना तुम्ही हे. आणि मुळात हे असं पैसे देणं बरोबर वाटतंय का तुम्हाला? त्यांनी आपल्याला तिकीट पाठवली होती. आपल्याला कार्यक्रमाला जाणं जमणार नव्हतं तर ती तिकीट नीट धडपणे परत करायला हवी होती. आता हे ते कोणाला देऊही शकणार नाहीत. किती पैसे खर्च झाले त्यांचे. माझ्यामुळे खूप नुकसान झालं त्यांचं. त्यांचे पैसे तर द्यायलाच हवे, नाही तर माझ्या मनाला रुख लागून राहील. त्यापेक्षा मी ना जाऊन त्यांना हे पैसे देऊन येते. कटलरी कशी लावायची तुला माहितीये का? हो सर. तसं नाही रे बाळा. काय आहे, जी डिश आपण ऑर्डर केली असेल ना त्याला जी लागणारी कटलरी आहे ती त्या ऑर्डरने असणार ना. मी फॉर एक्झाम्पल आपण जर का स्टार्टर्स ऑर्डर केले तर आणि ते स्टार्टर्स जर का फोकनी खायचे तर आधी फोक असेल, मग स्पून असेल आणि मग नाईफ असेल. करेक्ट? मॅडी तू नवीन आहे, त्याला सांगायला नको तुला? मी सांगितलं होतं सर त्याला परवाच. चांगलं ट्रेनिंग पण दिलं होतं, तोच विसरला. अरे शिकून सुद्धा विसरलास ना तू. भेट आता बाहेर बघतो तुझ्याकडे. बापरे, मॅडी तुला ट्युशन देणार. ऑल द बेस्ट. भैया आसावरी मॅडम. हॅलो मॅडम, प्लीज वेलकम. या या या. आता अंदाज खरा ठरला तर. I'm so sorry सर. माझं लक्ष नव्हतं सर. अरे तुला
बघून नाही का चालतायत मूर्ख कुठला. मॅडम मॅडम सो सॉरी सो सॉरी. सर खूप पीठ झटकत नाही, काय स्मार्ट दिसताय तुम्ही. स्वित्झर्लंड मध्ये बर्फात स्नो झटकल्यासारखं वाटतंय सर. शट अप मॅडी. ते तुम्ही अचानक आलात आणि वेलकम प्लीज बसा ना तुम्ही. मला जरा थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. तुम्ही बसा ना. मी जस्ट आलो. हे बसा ना मॅडम. नाही मला ना लगेच जायचंय. नाही मॅडम, काय आणू तुमच्यासाठी? कॉफी ज्यूस काय आणू? नको, खरंच नको. असं कसं मॅडम, काहीतरी घ्यायलाच लागेल. मी ज्यूस आणते तुमच्यासाठी, थांबा. अहो मॅडम एक्स्ट्रीमली सॉरी. ते अचानक तुम्हाला बघितलं. तुम्ही बसा ना प्लीज. अहो आय एम सॉरी. मी करतो. तुम्हाला जमणार नाही ते जरा ट्रिकी आहे, पण मी तुम्हाला लगेच करून देतो. प्लीज बसा. अहो किती छान आहे. जरा जास्त खाली झालं ते थोडं. आय एम सॉरी. एवढं ठीक आहे? अहो प्लीज बसा. जमते घेत. हो. अहो मला ना ते जरा हे द्यायचं होतं तुम्हाला. काय? तुम्ही ती तिकीट पाठवली होतीत ना, तुमचं नुकसान झालं असेल ना, त्याचे पैसे घ्या ना. घ्या ना प्लीज. अहो नको, मला खरंच मला उशीर होईल. घ्या एखादा घोट घ्या अहो प्लीज. आवडलं ज्यूस? छान आहे. संत्री आणि मोसंबीचा एकत्र आहे का? थोडं डाळिंब आणि पुदिना टाक. माय टच. पुदिन्याचा स्वाद ओळखला मी. खरंच छान लागतोय. मी ना मागे ते दादरला टिळक ब्रिजच्या इथे माहितीये डाव्या तुम्हाला? हाताला. हा I know. तिथे एकदा संत्रा मोसंबाचे रस प्यायले होते. हो कधी? अहो बरीच वर्ष झाली. सोहम आमचा खूप लहान होता. मी एका गाण्याच्या कार्यक्रमाला गेले होते ना तेव्हा. अच्छा, म्हणजे जुनी गाणी ऐकायला आवडतात हा माझा अंदाज करायचा. हो म्हणजे मला आवडतात हिंदी गाणी, जुनी हिंदी गाणी. कुठलं गाणं आवडतं? हा? म्हणजे तशी बरीच आवडत असतील, पण आता एकदम कुठलं आठवतंय? रात्री विचार करून पहाटे उत्तर दिलं तरी तो ते नूतन आणि किशोर कुमार आहेत बघा. काय हा, ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा. कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा. क्या बात. किशोरदा आणि आशाताई. नाही पण मग सोहम लहान असताना ऐकलं गाणं आणि नंतर कधीच ऐकलं नाही? नाही म्हणजे मला आवड आहे खूप, पण अशी घरातली कामं सोडून जाण्या इतकी नाही. नाही पण आवड असली आणि ती जोपासली तरी त्यात वाईट काहीच नाही. आणि अशा आवडी जोपासल्या ना की मन कसं फ्रेश राहतं, खूप आनंद वाटतो आणि मुख्य म्हणजे तब्येत ठणठणीत राहते. तेव्हा माझं ऐका, ते पैसे काही देऊ नका, कार्यक्रमाला मात्र एकदा जाऊन या. अहो नको, घ्या ना तुम्ही. कारण सांगणार आहात का? मग 2 मिनिटं थांबा. मी आज एक नवीन डिश ट्राय केली आहे, ती जरा टेस्ट करा आणि मला पावती द्या. आलोच मी. अहो मला खरंच खूप उशीर होईल. अहो ऐका ना. अहो दादा, अहो दादा इकडे या. येस मॅम. माझं एक काम कराल का? हा बोला ना. आर यू ओके सर? मगाशी ते पीठ पडलं ना अंगावर. पीठ पडलं मॅडी, डोंगर नाही पडला. सर हे कोणासाठी? सॉरी मॅडम साठी. येस मॅडी. तू टेस्ट कर. तू ठेवलंय.